नाही आज आदिती तटकरे मॅडमला माझा हा प्रश्न आहे, तुमच्याकडे निधी नाही माहितीये, 2-2 वर्षाचा निधी अजूनपर्यंत बालकांना पडलेला नाही. महिन्याला 2250 रुपये मिळतात. ते 2250 रुपये एक वर्ष झालं तरी सुद्धा भेटत नाहीत. डीबीटी मार्फत त्या मुलाच्या खात्यावरती पडतात असं म्हणतात, पण ते पडत नाहीत. न पडल्यामुळं त्या मुलाचं शिक्षण अधुरं राहतं. त्याला जबाबदार कोण? आणि भाऊजींचे खांदे सुद्धा आहेत ना. मी स्वतः लाभार्थी आहे. मी लाभार्थी आहे म्हणून मी आज तुमच्या समोर बोलत आहे का? मला 2 पाल्ले आहेत. माझ्या 2 पाल्ल्यांचं मी कसं संगोपन करायचं? 2 वर्ष झालं. आणखीन तटकरे मॅडम तुम्ही पैसे डीबीटी मार्फत माझ्या मुलांच्या खात्यावर टाकलेले नाहीयेत. हे संपूर्ण महाराष्ट्रातला विषय आहे, एकमेव बुलढाणा जिल्ह्यातला विषय नाहीये. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट इतकी म्हणजे चिघळलेली आहे, पण फक्त बोलायला समोर कोणी येत नाही. याचा अर्थ असा नाही की मॅडम तुम्ही त्याच्यावरती फोकस करावं, तुम्ही त्याच्यावरती काम करू नये. जरा ठीक आहे, तुमच्याकडे निधी थोडा आहे, तर निधी थोडा असला तरी तुम्हाला कोणत्या लेकराला लवकर निधी द्यायचा आहे? म्हणजे पहिलीला असलेला द्यायचंय, 5वीला द्यायचंय, की 7वी 8वीला असलेल्या लेकरांना द्यायचंय, की 10वीला असलेल्या लेकरांना द्यायचंय? मग तुम्ही प्राथमिकता कोणाला देतात?